त्यांच्या दोघी बहिणीसुद्धा उत्तम खेळाडू होत्या. हा सुद्धा गुण अनेक लोकांना माहिती नाही आहे. आणि म्हणून जे स्पोर्ट्समन स्पिरिट आहे ते आजही खेळाडूंमध्ये जिवंत राहत असतं. त्याचं प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे मानसिक बापू आहे. यासुद्धा या ठिकाणी मला नमूद केलं पाहिजे. आदरणीय बाळासाहेब विनायकरावजी पाटील सावंतसाहेब त्या धुरंधरांनी या ठिकाणी बहुजन समाजाच्या मुलामुलींना शिक्षणाची सोय व्हावी म्हणून देवगिरी महाविद्यालयाची 1958-59 स्थापना केली. उत्तम प्रकारची डिजिटल लायब्ररी, अनेक संदर्भ ग्रंथ, दुर्मिळ पुस्तकं या ठिकाणी वाचनासाठी त्यांनी या ठिकाणी उपलब्ध करून दिलेले आहेत. आणि हे पाहून मला अत्यंत आनंद झाला. बहुजन समाजातल्या खेड्यापाड्यातल्या मुलामुलींना शिक्षणाच्या संदर्भामध्ये जाणीव करून देण्याची भूमिका त्याने ते निभावतात आयुष्यभर. त्याचं उदाहरण म्हणजे आप्पासाहेब, त्यांची आठवण मला या ठिकाणी. या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय मानसिंग बापू पवार, आमचे मित्र प्राचार्य कौतिकरावजी ठाले, कौतिकरावजी पवार, प्राचार्य भोसले, डॉक्टर काळुंखे, मत्सागर संस्थेचे श्री देशमुख, आहेर, मोतिंगे बापू, विचारपीठ, बंधू आणि भगिनींनो, काल प्राचार्य भोसलेंचा फोन आला की अशा प्रकारचा कार्यक्रम आहे. 2 ठिकाणी जायचं होतं, पण सगळं भेटी देऊन या ठिकाणी आमच्या मित्राचा या ठिकाणी सत्कार होतो आहे. ही भावना लक्षात घेऊन बापूसाहेबांच्या आणि प्राचार्यांच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी मी आलेलो आहे. खरं म्हटलं तर या ठिकाणी पूर्वी बंगला होता आणि त्यावेळेला त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही राजकारणाचे धडे घेतले. असे आदरणीय बाळासाहेबजी पवार, उपाख्य आप्पासाहेब यांच्या सान्निध्यामध्ये बरेच वेळेला मी या ठिकाणी निराळ्या विषयावर चर्चा करण्यासाठी आणि त्यांचं मार्गदर्शन घेण्यासाठी या ठिकाणी आलो. परंतु आज प्रथमच या ठिकाणी मी वास्तू बघितली आणि बापूसाहेबांनी मला आणि कौतिकरावांना दाखवली. मला अत्यंत आनंद झाला की अशा प्रकारचं सामाजिक काम करण्याचं जे गुण आप्पासाहेबाकडे आपण घेतलेले आहे ते पाहून मी स्वतः कृतार्थ झालो. कारण याच्याही पूर्वी मला त्यांनी औरंगाबादला ज्या ठिकाणी गरीब मुलाकरता वसतिगृह चालवतात त्या ठिकाणी नेलं होतं. ते वसतिगृहसुद्धा अत्यंत उत्तम प्रकारचं बांधकाम आणि त्या ठिकाणी मराठवाड्यातले आणि बहुजन समाजातले मुलं त्या ठिकाणी उत्तम प्रकारचा अभ्यास करतात कमी खर्चामध्ये आणि त्यांनासुद्धा भरीव मदत करण्याच्या संदर्भातली त्यांनी भूमिका घेतलेली. मला एका गोष्टीचा आनंद आहे की माझा खेळाडू विद्यार्थी, आपल्याला कदाचित माहीत नसेल, ते उत्तम बॅडमिंटन खेळायचे. ज्या वेळेला मी महाविद्यालयात नोकरी करत होतो त्यावेळेला त्यांच्या सगळ्या कुटुंबाचा माझा परिचय आहे. त्यांच्या दोघी बहिणीसुद्धा उत्तम खेळाडू होत्या. हा सुद्धा गुण अनेक लोकांना माहिती नाही आहे. आणि म्हणून जे स्पोर्ट्समन स्पिरिट आहे ते आजही खेळाडूंमध्ये जिवंत राहत असतं. त्याचं प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे मानसिक बापू आहे. यासुद्धा या ठिकाणी मला नमूद केलं पाहिजे. उत्तम प्रकारची डिजिटल लायब्ररी, अनेक संदर्भ ग्रंथ, दुर्मिळ पुस्तकं या ठिकाणी वाचनासाठी त्यांनी या ठिकाणी उपलब्ध करून दिलेले आहेत. आणि हे पाहून मला अत्यंत आनंद झाला की अशा प्रकारचं मी पूर्वी मला भोसलेंनी का दाखवलं नाही. खरं म्हटलं तर या कार्यक्रमाच्या निमित्ताला मला हे बघता आलं. आणि कौतिकरावांनीसुद्धा, ठाले साहेबांनीसुद्धा या ठिकाणी
जाणीवपूर्वक निराळे पुस्तकं पाहिले, निराळं मार्गदर्शनसुद्धा त्या ठिकाणी त्यांनी केलं आणि उत्तम दर्जेदार पुस्तकं अशा प्रकारचं आहे. खरं म्हणलं तर माझी विनंती आहे की कोण लायब्ररी चालवतं देशमुख नावाचे, बऱ्याच वेळेला मलाही पुस्तकाची वाचायची थोडी आवड आहे. काही पुस्तकं मी पाहिली जी माझ्या संग्रही नाहीत, मलासुद्धा 8 दिवसाकरता अशी वाचायला दिली तर बरं होईल, अशा प्रकारची विनंती देखील या निमित्ताने या ठिकाणी करतो. या ठिकाणी आपण ठाले साहेबांचा सत्कार या निमित्तानं करतो आहे. खरं म्हणलं तर ग्रामीण भागामधले जे विद्यार्थी होते त्या काळामध्ये मला आठवतं 1958-59चा मी 8वीत असेल त्यावेळेचा प्रसंग जाणीवपूर्वक या ठिकाणी मी सांगितला पाहिजे की ज्या माणसामध्ये बहुजन समाजातल्या खेड्यापाड्यातल्या मुलामुलींना शिक्षणाच्या संदर्भामध्ये जाणीव करून देण्याची भूमिका त्याने ते निभावतात आयुष्यभर, त्याचं उदाहरण म्हणजे आप्पासाहेब. त्यांची आठवण मला या ठिकाणी होती. या ठिकाणी आमच्या विद्यार्थ्याकरता त्यांनी एक बोर्डिंग चालू केलेलं होतं, ज्याचे ते सरचिटणीस होते आणि त्या बोर्डिंगचा मी विद्यार्थी आहे, त्याचा मला अभिमान आहे. त्या ठिकाणी 8वी 9वी 10वी त्या काळामध्ये त्या ठिकाणी आम्ही शिक्षण घेतलं आणि त्यांच्या नेतृत्वाखाली ज्या वेळेला गोव्याचं मुक्तीसंग्राम होता त्यावेळेला आम्ही सगळं गाव बंद करून एक मोर्चा काढलेला होता. कन्नड एक छोटं गाव होतं त्यावेळेला, कौतिकराव माझ्याबरोबर होते. त्यावेळेला आम्ही एक मोर्चा त्यानिमित्तानं त्या ठिकाणी शासनाच्या वतीने त्या ठिकाणी काढलेला होता. गोव्याच्या संदर्भाच्या विद्यार्थ्यांमध्ये हे गुण या निमित्तानं त्यांच्याकडनं आम्हालासुद्धा मिळाले, त्याचा फायदा आम्हाला आयुष्यभर या निमित्तानं झाला. कौतिकराव ठाले साहेबांचा माझा परिचय खरं म्हणलं तर खेड्यातून आल्यानंतर कुठे शिकायला जायचं अशा प्रकारचा प्रश्न औरंगाबाद शहरामध्ये होता. त्यावेळेला गव्हर्मेंट कॉलेज होतं, मिलिंद महाविद्यालय होतं आणि मला वाटतं SB महाविद्यालय होते. 3च महाविद्यालय या ठिकाणी होते. कुठेही तालुक्याच्या ठिकाणी महाविद्यालय नव्हते, हायस्कूल नव्हतं, SB नव्हतं, दोनच कॉलेजेस होती. अशा वेळेला आदरणीय बाळासाहेब, विनायकरावजी पाटील, सावंतसाहेब त्या धुरंधरांनी या ठिकाणी बहुजन समाजाच्या मुलामुलींना शिक्षणाची सोय व्हावी म्हणून देवगिरी महाविद्यालयाची 1958-59ला स्थापना केली आणि 60ला ते महाविद्यालय सुरू झालं. आणि ते महाविद्यालय सुरू झाल्यानंतर 61ला मी त्या ठिकाणी महाविद्यालयामध्ये पदार्पण केलं आणि त्याच वेळेला मिलिंद महाविद्यालयामध्ये शिकत असलेले ठाले पाटील त्या ठिकाणी शिकायला देवगिरी महाविद्यालयामध्ये मराठी ऑनर्स करायला आले. त्यावेळेला माझे विषयसुद्धा मराठी, पॉलिटिकल सायन्स आणि इकॉनॉमिक्स असे ऑप्शनल असल्यामुळे बऱ्याच वेळेला त्यांच्याबरोबर अभ्यास करण्याची सुद्धा संधी त्या निमित्तानं त्या काळामध्ये मला मिळाली. त्यांच्याबरोबर मला अभ्यास करता आला आणि त्यामुळे त्यांचा स्वभाव, त्यांचं वागणं, त्यांचे अभ्यास ही मनोवृत्ती त्यावेळेपासून मला माहिती आहे. खरं म्हणलं तर या ठिकाणी वर्णन करायला काही हरकत नाही ठाले साहेब की प्रशासक म्हणून ज्या पद्धतीनं बाळासाहेबांनी काम केलं आणि रोखठोक भूमिका, जे पटत नाही त्याला विरोध करण्याची भूमिका आणि जे पटतंय ते काम करून देण्याच्या संदर्भातली भूमिका. ज्या महाविद्यालयाचा मी उल्लेख केला, ग्रामीण भागातल्या मुलामुलीमध्ये सुद्धा आपण सुद्धा त्या ठिकाणी विद्यार्थी होतो आणि त्याचा अग्रगण्य वाटा हा विनायकराव पाटलाप्रमाणेच बाळासाहेब पवारांनी यांच्या साथीनं या ठिकाणी उत्तम प्रकारचं महाविद्यालय त्या काळामध्ये मराठवाड्यात प्रसिद्ध असलेलं महाविद्यालय या ठिकाणी स्थापन करण्याचा प्रयत्न त्यानिमित्तानं झाला, जेणेकरून आम्ही खेड्यापाड्यातली मुलं त्या ठिकाणी अभिमानानं शिकू शकलो, त्या ठिकाणी ग्रॅज्युएट होऊ शकलो, त्या ठिकाणी क्रीडा क्षेत्रामध्ये विकास करू शकलो. अशा पद्धतीचं सुद्धा मार्गदर्शन त्यानिमित्तानं साहेबांचं आम्हाला वारंवार झालेलं आहे. कारण जोपर्यंत ते सेक्रेटरी होते, ठाले साहेब सांगायला हरकत नाही, तोपर्यंत पारदर्शकता होती आणि गोरगरिबांच्या खऱ्या मुलांना जे मेंटली खरंच हुशार आहे अशा लोकांना तिथे न्याय मिळत होता. त्यावेळेला आपल्याला माहिती आहे की आपण शिकत असताना दमा मिरासदार आपले प्राध्यापक होते, जे ग्रामीण कथाकार आहे महाराष्ट्रातले प्रसिद्ध. डॉक्टर मांडे, प्राचार्य मांडे आपल्याला शिकवायला होते, डॉक्टर बोरगावकर आपल्याला शिकवायला होते, डॉक्टर भिंगारे आपल्याला शिकवायला होते. अशा प्रकारची मोठी जी महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रकारची साहित्यिक, नावाजलेली साहित्यिक मंडळी होती, ह्या लोकांना सिलेक्ट करून ज्ञानदानाचं काम करण्याची भूमिका देखील त्या काळामध्ये संबंधितांनी, पवारसाहेबांनी आणि त्यांच्या सगळ्या साथीदारांनी त्या काळामध्ये घेतलेली होती आणि म्हणून त्यांच्या ज्ञानाच्या दृष्टिकोनातनं ही माणसं मोठी झाली. ज्यावेळेला आपण ऑनर्स घ्यायला, मराठीचं ऑनर्स म्हणून घ्यायला देवगिरी महाविद्यालयामध्ये आलेत, त्यावेळेपासून आपण MAला मराठीमध्ये सुद्धा उत्तम प्रकारची कामगिरी केली आणि आपल्याच संस्थेमध्ये नोकरी देण्याच्या संदर्भातली भूमिका देखील आपल्या मंडळींनी त्या काळामध्ये त्या ठिकाणी घेतली.
खरं म्हणलं तर आपण उत्तम प्रकारचे प्रशासक आणि निर्भीडपणानं बोलणारे असल्यामुळे त्रास आपल्याला झाला, संस्थेमध्ये पण झाला, परंतु आपण डगमगला नाही. आपण त्या ठिकाणी त्या त्या ठिकाणी आपण काम केलं आणि गंगापूरसारख्या ठिकाणी प्राचार्य म्हणून देखील उत्तम प्रकारचं काम या निमित्तानं केलं. एवढंच नव्हे तर त्याच्यानंतरच्या काळामध्ये देखील प्राध्यापक म्हणून काम रिटायर झाल्यानंतर देखील मराठी साहित्य परिषदेच्या वतीनं आपण मोलाची भूमिका या निमित्तानं बजावली. हे साहित्य संमेलनं हे खेड्यापाड्यामध्ये पण झाली पाहिजे, तालुक्याच्या ठिकाणी पण झाली पाहिजे, जेणेकरून जसं बापूसाहेबांनी आम्हाला वर दाखवलं की या तालुक्यामधले जे कोणी कवी असतील, जे कोणी नवोदित लेखक असतील त्यांचा आम्ही सन्मान दरवर्षी करतो. निराळ्या क्षेत्रामधले नामवंताला बोलून निराळ्या क्षेत्रातलं ज्ञान देण्याच्या संदर्भातली भूमिका आम्ही या ठिकाणी या संस्थेच्या माध्यमातून घेतो. त्याच पद्धतीनं कौतिकराव ठाले पाटलांनी या ठिकाणी उत्तम प्रकारचं काम, ग्रामीण भागामधले सुद्धा लेखक आणि कवी निर्माण झाले पाहिजे अशा प्रकारची भूमिका साहित्य परिषदेने घेतली आणि संपूर्ण महाराष्ट्रभर संपूर्ण मराठवाड्यामध्ये एक नवीन बहुजन समाजातलं कवी आणि लेखकाचा नवीन उदय या निमित्तानं या ठिकाणी झाला, हे आपण सांगितलं पाहिजे. एवढंच नव्हे तर साहित्य परिषदेच्या वतीनं हे करत असताना मराठी महाराष्ट्राचे देशाचे जागतिक मराठी महामंडळाचे पण ते अध्यक्ष झाले आणि त्या दृष्टिकोनातून केवळ मराठी जाणणारे जे जगामध्ये लोक आहेत किंवा ज्या ठिकाणी नामदेवांनी आपलं आयुष्य घातलं आणि त्या ठिकाणी अभंगाला सुरुवात केली अशा पंजाबमध्ये देखील त्यांनी मला वाटतं साहित्य संमेलन त्या काळामध्ये घेतलं आणि नामदेवाची एक नवीन ओळख पंजाबच्या दृष्टीनं आपल्याला या निमित्तानं करून दिली. त्यानंतर जगामधले जे दोन संमेलनं झाली, कारण आज डिजिटल आजच्या या जगामध्ये सगळीकडे माणसं विखुरलेली प्रत्येक देशामध्ये, त्या ठिकाणी मराठी मांडणारा सुद्धा मोठा वर्ग आहे. अशा वेळेलासुद्धा त्यांनी परदेशामध्ये देखील 2 मराठी साहित्य संमेलन त्या निमित्तानं घेतली आणि मराठीचा गाजावाजा करण्याच्या संदर्भातली भूमिका आणि तिला प्रोत्साहन देण्याच्या संदर्भातली भूमिका आणि या मराठीला जागतिक भाषा करण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा त्या निमित्तानं त्या ठिकाणी प्रयत्न केले, हे सुद्धा जाणीवपूर्वक या निमित्तानं मला सांगायचं आहे. आणि या पद्धतीनं आज त्यांचं जीवन ते समृद्ध जीवन या ठिकाणी जगत आहे. मुलगा अमेरिकेमध्ये आहे, इंजिनिअरिंग अनेक वर्ष अमेरिकेत आहे. मला वाटतं त्याची स्वतःची कंपनी आहे, त्याच्या हाताखाली माणसं काम त्या ठिकाणी त्या निमित्तानं करतात. अत्यंत नावारूपाला तो मुलगा आलेला आहे. अशा पद्धतीनं आपलं कुटुंबसुद्धा, अनुराधाताई त्यांच्या पत्नी या उत्तम प्रकारच्या कवयित्री आहेत आणि अशा पद्धतीचं हे समृद्ध जीवन हे त्यांना लाभलेले आणि ते जगत आहेत. त्याच्याबद्दल मला आनंद आहे की बापूसाहेबांनी या ठिकाणी त्यांचा सत्कार या निमित्तानं ठेवला. भविष्यामध्ये निश्चितपणानं या लायब्ररीच्यासाठी सुद्धा आणि आपण जे महाविद्यालय चालवतो त्याच्या संदर्भात देखील आपल्याला मदत, त्यांच्या ज्ञानाची, त्यांच्या प्रशासकीय अनुभवाची निश्चितपणाने आपल्याला मदत होईल, हे मला या ठिकाणी सांगायचं आहे. आपला अधिक वेळ घेत नाही. परत एकदा ठाले साहेबांचं या ठिकाणी मी अभिनंदन करतो. त्यांना या ठिकाणी चांगला उत्तम प्रकारचा कार्यक्रम औरंगाबादला या ठिकाणी झाला. आपण सुद्धा या ठिकाणी आपण तो कार्यक्रम घेऊन ह्या लोकांना, आपल्या तालुक्यातल्या लोकांना जे ज्ञानी आहेत त्यांनासुद्धा एक संधी या निमित्तानं त्यांच्या ऐकण्याची आपण उपलब्ध करून दिली, त्याबद्दल आपल्याला धन्यवाद देतो आणि मी याच्या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.